नमस्कार, मी वेदिका सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवलेले आहे पालक मेंदू वडा। हे बघा किती छान मस्त झालेले आहेत, अजिबात तेलकट न असे होणारे मस्त। मी तोडून पण दाखवते तुम्हाला। हे बघा किती छान झाले, गरम आहे खूप। चला तर मग आपण याची रेसिपी बघूया। पालक मेंदू वडा बनवण्यासाठी इथे मी पालक घेतलेला आहे। तसा भरपूर पालक येतो आणि पालक असा कोणत्याही सीझनला असतो। तर आज मी पालक मेंदू वडा बनवणार आहे। एवढा पालक आपल्याला लागणार नाही, मी हा धुवून घेतलेला आहे। यामध्ये मी तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये हवा असेल तर जास्त प्रमाणामध्ये टाकला तरी चालेल। ही साधारण 20 ते 25 एवढी पानं आहेत, ती मी चांगली धुवून घेतली आहे। तर चांगली चिरून घेणार आहे बारीक अशी। मी पाव किलो एवढे 250 ग्राम एवढे मी उडीद डाळ भिजत घातलेली, 2 ते 3 तास आधी भिजत घालायची। 3 तास आधी, 3 तास मी ही भिजत घातलेली, चांगली 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेली आणि बघा भिजत घातलेली। जास्त टाइम भिजत घालायची नाहीये आपल्याला, नाहीतर आपले जे वडे आहेत ना ते तेलकट होतात। ही एक छोटीशी टिप्स आहे। तर आता ना वाटून घेते मी, पाणी सगळे बघा काढून घेतलेलं आहे। बिना पाणी घालायच्या आधी आपल्याला वाटून घ्यायचे। लागलंच जर समजा तर पोहे खायचे चमचे आहेत ना, 1 नाही तर 2 चमचा घालून आपल्याला जाडसर अशी डाळ ही वाटून घ्यायची आहे। त्यानंतर मी ते पालक पण आहे ना तो चिरून घेतलेला आहे। पुदिना लागणार आहे, तर थोडासा पुदिना पण मी चिरून घेतलेला आहे। तर मी डाळ ना वाटून घेते, मिक्सर मधून काढून घेते। डाळ इथे मी ना मिक्सर मधून वाटून घेतलेली आहे, ही बघा अशी। एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे, थोडंसं म्हणजे 1 ते 2 चमचे बघा अशी आपल्याला हवा आहे। थोडीशी जाडसर अशी, जाडसर नाही एकदम बारीक पण नाही जाडसर पण नाही, घट्ट आहे असं हे पीठ। आता यामध्ये आपण आहे ना पालक जो आहे ना तो मिक्स करूया। तुम्हाला पालकचा जर कमी जास्त जसं हवा असेल ना तसं तुम्ही टाकलं तरी चालेल। पुदिना टाकलेला आहे मी। त्यानंतर आहे ना इथे आपल्याला ना खोबरं टाकायचंय, खोबऱ्याने खूप छान एक मस्त चव येते। तर मी इथे ना ओलं खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं घेतलेलं आहे, 1 ते 2 चमचे एवढं। त्यानंतर जिरं, मीठ, मिरची आणि आलं हे पण छान असं मिक्स करून घ्यायचंय। आणि ना दही लागणार आहे आपल्याला 1 चमचे एवढं। आता हे सगळं आणि तांदळाचं पीठ 1 ते 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ लागणार आहे। मी तांदळाचं पीठ टाकते। एक छान असं ना क्रिस्पीनेस पण येतो तांदळाच्या पिठाने। मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं। एका साईडला मी ठेवलंय तेल तापत ठेवलेलं आहे। सगळं घट्ट आहे हे, एवढं आपल्याला हवंय। पाण्यामध्ये हात घालायचे आणि आपल्याला ह्याचे वडे बनवायचे। तेल तापत ठेवलेलं आहे मी एका साईडला मी। त्यानंतर असं गोळा घेतलेला आहे आणि असं एक होल पाडायचंय आणि असे सोडायचे आपल्याला। तुम्हाला लहान मोठा किती हवंय ना तेवढे तुम्ही मेंदूवडे करू शकता। परत पाण्यामध्ये हात घालायचे, फ्लेम ठेवायची स्लो टू मीडियम। दोन मिनिटांना जरा त्याला अजिबात टच नाही करायचं। हे बघा छान असे मस्त तळून घ्यायचे आपल्याला आता हे। खूप छान चवीला खूपच छान लागतात पालक भाजी। भाजी जर मुलं खात नसतील ना तर अशी पालक भाजी टाकून त्याच्यामध्ये ना मेंदूवडा वगैरे किंवा काही असं केलं तर पालक भरपूर प्रमाणामध्ये मुलांच्या पोटामध्ये जाईल। तर हे नाही मी तळून घेते। फ्लेम आपल्याला ना लो टू मीडियमच ठेवायची आहे। म्हणजे बघा झालेले आहेत, काढून घेते मी आता। अशी डायरेक्ट सोडायला येत नसतील ना तर ही बघा चहाची गाळणी वापरून पण आहे ना आपण करू शकतो। चहाच्या गाळणीला पण थोडंसं पाणी लावून घ्यायचंय, तसंच सेम आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचंय, असं हे करायचंय। ही पण पद्धत एकदम खूप सोपी आहे आणि असं सोडायचंय, एकदम मस्त येतं छान असे आकारही त्याला खूप छान येतो।
तर मी असे ना हे तळून घेते सगळे. आपले मेंदूवडे तयार झालेले आहेत, मस्त असे छान झालेले आहेत. हे मी चाळणीने केलेले ना ते आहेत. छान असा आकार येतो. हाताने जरा प्रॉब्लेम होतो, गोल असे येत नाहीत. चहाच्या गाळणीने केले ना की एकदम छान असे मस्त गोल असा आकार येतो. तर तोडून पण दाखवते तुम्हाला एक मी, मस्त असे. हे बघा, तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.